श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्या मुला-मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे, लग्नामध्ये भरपूर अशा समस्या अडचणी या निर्माण झालेल्या आहेत, तर मुला-मुलींचं लग्न हे लवकरात लवकर होईल. फक्त आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर मित्रांनो, प्रत्येक जणांना लग्न संबंधित काही ना काही अडचणी ह्या निर्माण होतच असतात. लग्न ठरत नाही किंवा ठरलेलं लग्न मोडत असतं किंवा लग्नासाठी चांगली स्थळे येत आहेत पण त्यांचा होकार येत नाहीत. अशा अनेक अडचणी समस्या या निर्माण होत असतात. आपल्याला हवा तसा व्यक्ती मिळत नाही, त्यासाठी देखील लग्नामध्ये खूप अडचणी येत असतात. आज काही आपण असे उपाय पाहणार आहोत की त्यामुळे मुला-मुलींचे लग्न हे लवकरात लवकर होऊन जाईल. म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचं लग्न हे होईल. बघा, लग्नामध्ये आपल्याला अडचणी आणि समस्या ह्या शुक्र आणि बृहस्पती या ग्रहामुळे आपलं लग्न हे उशीर होतं. लग्नामध्ये भरपूर अशा समस्या ह्या निर्माण होत असतात. तर हा जर उपाय आपण केला तर यामुळे आपला शुक्र ग्रह हा बळकट होईल. त्याचप्रमाणे जो गुरु ग्रह आहे तो देखील बळकट होईल आणि लग्नाचा योग हे निर्माण होतील. बघा, यापूर्वी तुम्ही भरपूर असे उपाय देखील केलेले आहेत, सेवा देखील केलेल्या आहेत, परंतु त्याच्याने तुम्हाला फरक झालेला नसेल तर हा उपाय आहे तर तुम्ही अवश्य करून पहा. यामुळे तुमचं लग्न हे काही दिवसामध्येच होऊन जाईल. फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असणे फार महत्त्वाचं आहे, कारण मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हाला याचा 100% लाभ होणार आहे. तर हा उपाय आहे, तर हा उपाय तुम्ही म्हणाल का माझी बहीण करेल किंवा माझा भाऊ करेल किंवा माझे अजून कोणी करतील, परंतु हा उपाय दुसरं कोणीही करायचा नाही. फक्त आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि मुलाने फक्त एवढेच काम करायचं आहे की रोज सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आणि मग पिवळे कपडे घालायचे आहेत आणि सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे. त्यावेळेस त्या तांब्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि जिथे देवघरामध्ये देवी देवता आहेत, श्री हरी विष्णूंची जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला तिथे हळद लावायची आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला हळद लावायची नाही, बाकी इतर सर्व देवांना तुम्हाला हळदीचा टिका लावायचा आहे आणि एक टिका तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचा आहे. याप्रमाणे तुम्हाला ही नित्य सेवा करायची आहे आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पिवळे कपडेच घालायचे आहेत. तर पहा, यासाठी तुम्हाला काय साहित्य लागणार आहे, तर तुम्हाला एक मातीचा कळश लागणार आहे. त्याच्यावर झाकण असेल असा तुम्हाला एक मातीचा कळश लागणार आहे. जर तुमच्याकडे मातीचा कळश नसेल तर तुम्ही पितलेचा असेल तरी देखील चालेल, परंतु त्याला वरती झाकण हवाय असा तुम्हाला एखादा कळश हवाय. कळश अशा प्रकारे हवाय की त्याच्यामध्ये तुम्हाला 500 ग्रॅम धान्य बसेल अशा प्रकारे तुम्हाला कळश घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला अर्धा किलो चणा डाळ लागणार आहे, 5 सुपारी लागणार आहेत, कलावा लागणार आहे आणि 5 रुपयाचे जे पिवळे सोनेरी कॉईन असतात तर ते तुम्हाला 1-1 रुपयाचे 5 कॉईन लागणार आहेत, 5 हळकुंड लागणार आहेत, थोडासा गुळ आणि थोडीशी कणिक मळलेली पाहिजे. तर हा उपाय आहे, तर हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे. तर आईने गुरुवारी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर मग देवपूजा करायची आहे. तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायचे, धूप दीप दाखवायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी यांना तुम्हाला आव्हान करायचं आहे. म्हणजे आव्हान म्हणजे काय, तर तुम्हाला त्यांना बोलवायचं आहे की माझ्या घरी या. म्हणजे तुम्ही तर नियमितपणे माझ्या घरी असता, परंतु आज मला माझ्या मनातील इच्छा आहे तर ती बोलायची आहे, तर तुम्ही माझ्या घरी या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीला आव्हान करायचं आहे.
तसेच तुम्हाला श्री हरिविष्णू व माता लक्ष्मीला तुम्हाला अभिषेक देखील घालायचा आहे। अभिषेक केल्यानंतर मग तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे। पिवळी फुले असतील तर ती देखील तुम्हाला श्री हरिविष्णूंना अर्पण करायची आहेत। माता लक्ष्मीला तुम्हाला एखादं गुलाबाचं फूल हे अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला विधिवत त्यांची पूजा करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे चौरंग असेल तर त्या चौरंगावरती एक लाल कापड अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती जो मातीचा कळश आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या कळशाला तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। म्हणजे कुंकवामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा पाणी टाकून तुम्हाला तो ओलं करायचा आहे आणि त्याच्याने तुम्हाला त्या कळश आहे, मातीचा कळश आहे तर त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढता वेळेस तो व्यवस्थित काढायचा आहे, अजिबात वाकडा झालेला नाही पाहिजे, एकदम व्यवस्थित तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। त्याच्या कडेला 2 लाईनी द्यायच्या आहेत, मध्ये तुम्हाला 4 बिंदू द्यायचे आहेत। असं व्यवस्थित तुम्हाला तो स्वस्तिक काढायचा आहे। कारण बघा, आपण कोणतेही कार्य करत असताना, कोणत्याही देवतांची पूजा करत असताना जर ती व्यवस्थित केली, मनापासून केली तर तिचा आपल्याला लाभ देखील होत असतो। म्हणूनच हा स्वस्तिक आहे तर तुम्ही तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। मग त्या कळशाला तुम्हाला जो पंचरंगी धागा आहे तर तो तुम्हाला कळशाच्या तोंडाला बांधायचा आहे। म्हणजे जसं आपण एखादा तांब्या असतो बघा, त्या तांब्याला कसं आपण पंचरंगी धागा बांधत असतो, त्याचप्रमाणे त्या मातीच्या कळशाला तुम्हाला तो पंचरंगी धागा त्याच्या तोंडाजवळ बांधायचा आहे। आणि मग तुम्हाला जी अर्धा किलो चणा डाळ आहे तर ती प्रथम तुम्हाला त्या कळशामध्ये टाकायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 5 रुपयाचे जे कॉइन आहेत, म्हणजे जे सोनेरी कॉइन आहेत, 1-1 रुपयाचे 5 कॉइन ते तुम्हाला टाकायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला 5 हळकुंड ते देखील टाकायचे आहेत। थोडासा कलावा आहे तो देखील त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि गुळ, थोडासा गुळ ते देखील तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। ह्या 5 वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत। चणा डाळ टाकायची आहे, 5 रुपयाचे कॉइन टाकायचे आहेत, हळकुंड टाकायचे आहे, कलावा टाकायचा आहे आणि थोडासा गुळ। तर ह्या 5 वस्तू व्यवस्थित तुम्हाला त्या कळशामध्ये टाकायच्या आहेत। जो कळश आहे तर त्याच्यावरती तुम्हाला झाकण असं उलटं ठेवायचं आहे आणि जो कणिक आपण मळलेला आहे तर त्या कणकेने तो झाकण पूर्ण तुम्हाला असा पॅक करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा विवाह कळश तयार झालेला आहे। त्याच्यानंतर हा जो कळश तयार झालेला आहे तर मग तुम्हाला माता लक्ष्मी, श्री हरिविष्णू यांना मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या लग्नामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत, कोणताही पितृदोष असू दे, नजर दोष असू दे किंवा कालसर्पदोष असू दे, तर हे सर्व निघून जावेत आणि माझ्या मुलाचं लग्न हे लवकरात लवकर जमू दे, त्याला त्याच्या मनासारखा जोडीदार मिळू दे। आणि पहा, हे तुम्ही बोलत असताना तुमच्या मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार हे मनामध्ये आले नाही पाहिजेत। तुमच्या मनामध्ये चांगली भावना असली पाहिजे, चांगले विचार तुमच्या मनामध्ये आले पाहिजे। अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण मनापासून, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण कळकळून तुम्हाला श्री हरिविष्णू व माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। तुम्हाला असंही म्हणायचं आहे की माझ्या मुलाचं लग्न झाल्यावर मी ब्राह्मणांना भोजन घालेल, त्यांना वस्त्र, दक्षिणा हे देखील मी दान देईल। कारण बघा, विष्णू देवांचा वास हा ब्राह्मणामध्ये असतो, ब्राह्मणाला देव म्हटले जातं। म्हणूनच आपल्याला जर मुलाचं लग्न झालं तर तुम्हाला ब्राह्मणाला जेवू घालायचं आहे, त्याला वस्त्र, दक्षिणा, दान दक्षिणा द्यायची आहे। आणि हा जर उपाय तुम्ही गुरुवारी केलेला असेल तर तो पूर्ण दिवस तो कळश आहे तर तो तिथेच ठेवायचा आहे, म्हणजे देवघरासमोरच ठेवायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी जो कळश आहे तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही ठेवायचा आहे, परंतु अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तो कोणाला दिसला नाही पाहिजे। अशा प्रकारे जो कळश आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे। परंतु हा कळश आहे तर तुमचं जर बेडरूम असेल तर त्या बेडरूम मध्ये देखील तुम्ही ठेवायचा आहे, परंतु तो असा दिसायला नाही पाहिजे। अशा व्यवस्थित ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे किंवा कपाटावरती देखील तुम्ही ठेवू शकता किंवा त्याच्या साईडला तुम्ही काही वस्तू किंवा एखादी मोठी वस्तू असेल तर ती ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून जो कळश आहे तो झाकला पाहिजे। अशा प्रकारे तुम्हाला तो कळश ठेवायचा आहे। तर पहा, अतिशय प्रभावी ही सेवा आहे। तर या उपायामध्ये तुमचं लग्न हे लवकरात लवकर जमून जाईल, म्हणजे स्थळ यायला सुरुवात होईल, पाहुणे येतील आणि तुमचं लग्न हे लवकरात लवकर म्हणजे 40 दिवसाच्या आतमध्ये तुमचं लग्न हे होऊन जाईल। फक्त तुम्ही हा उपाय पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे। आणि मग तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला जिथे कुठे कळश ठेवलेला आहे तर तो काढायचा आहे
आणि त्याचं झाकण काढायचं आहे आणि तो एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला द्यायचा आहे। अशा प्रकारे हा कलश तुम्ही ठेवायचा आहे। तसेच मग तुम्हाला त्या ब्राह्मणाला बोलवायचं आहे आणि त्या ब्राह्मणाला तुम्हाला जेवू घालायचं आहे, दान दक्षिणा द्यायची आहे, वस्त्र घ्यायचे आहेत, मान सन्मान करून त्या ब्राह्मणाला तुम्हाला पाठवायचं आहे। तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे। तर या उपायामुळे तुमचं लग्न हे 40 दिवसाच्या आतमध्ये देखील होऊन जाईल। फक्त हा उपाय करता वेळेस तुम्हाला श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी यांच्यावर तुम्हाला विश्वास ठेवूनच हा उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने करायचा आहे। कारण कोणतेही कार्य करत असताना मनामध्ये श्रद्धा असणे फार महत्त्वाचं आहे। याचा तुम्हाला 100% लाभ होणार आहे आणि तुमचं लग्न हे 40 दिवसामध्येच होऊन जाईल। तर मित्रांनो, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ माझ्या प्लेलिस्टमध्ये आहेत। तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही जाऊन ते सुद्धा व्हिडिओ पाहायचे आहेत। तर एकदम साधा आणि सोपा हा उपाय आहे। तर मित्रांनो, अवश्य करा आणि पहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत।